नमस्कार. हो, 2025-26 साठी MBBS आणि BDS प्रवेश प्रक्रिया. अगदी. आणि ही सगळी प्रक्रिया कालोजी नारायणराव आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजे KNRUHS वारंगल हे पाहतात. बरोबर. त्यांच्या अधिसूचनेनुसारच सगळं चालतं. तर आज आपण याच प्रक्रियेवर म्हणजे पात्रता, कोटा, अर्ज कसा करायचा यावर बोलू, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि पालकांना थोडं सोपं जाईल. नक्कीच. कारण यात बरेच बारकावे आहेत. सुरुवात तर नीट UG पासूनच करावी लागेल. हो, ती तर पहिली पायरी आहे. अगदी. तेलंगणामध्ये कुठल्याही मेडिकल कोर्ससाठी नीट UG पास होणं गरजेचं आहेच. 2025 साठी जर आपण अंदाजे पर्सेंटाईल बघितले तर साधारणपणे जनरल किंवा EWS साठी 50वा पर्सेंटाईल म्हणजे सुमारे 144 गुण. ओके. SC, ST, BSc साठी 40वा पर्सेंटाईल म्हणजे अंदाजे 113 गुण. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी OC, PWD 45वा पर्सेंटाईल म्हणजे सुमारे 127 गुण. म्हणजे हे आकडे थोडे बदलू शकतात दरवर्षी. कोटा आहेत. पहिला म्हणजे सक्षम प्राधिकरण कोटा. ज्याला आपण राज्य कोटा म्हणतो. हो, अगदी. कॉम्पिटंट ऑथॉरिटी कोटा. हा मुख्यत्वे तेलंगणाच्या स्थानिक मुलांसाठी असतो. आणि दुसरा आहे व्यवस्थापन कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा किंवा MQ. यात परत B आणि C म्हणजे NRI असे उपप्रकार येतात. हा खाजगी कॉलेजेससाठी असतो जास्त करून. आपण आधी राज्य कोट्याबद्दल बोलूया का? स्थानिक विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणल्यावर काय नियम आहेत? तर ह्या राज्य कोट्यातून सरकारी मेडिकल आणि डेंटल कॉलेजेसच्या 85% जागा भरल्या जातात. 15% ऑल इंडिया कोटा असतो तो वेगळा. अच्छा. आणि त्यासोबतच खाजगी विना अनुदानित म्हणजे प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेसमधल्या A कॅटेगरीच्या जागा पण याच कोट्यातून भरतात. आणि पात्रता काय आहे याची? उमेदवार भारतीय नागरिक तर हवाच, पण महत्वाचं म्हणजे तो तेलंगणाचा स्थानिक रहिवासी असावा लागतो. स्थानिक म्हणजे नक्की काय? किती वर्ष राहावं लागतं? स्थानिक ठरवण्यासाठी सलग 4 वर्ष शिक्षण किंवा निवास म्हणजे राहिलेलं असायला हवं तेलंगणामध्ये. अच्छा. म्हणजे इतर राज्यांचे विद्यार्थी मग या कोट्यातून अर्ज करू शकत नाहीत? नाही. याच कारणामुळे तेलंगणाला वैद्यकीय प्रवेशासाठी क्लोज्ड स्टेट म्हणतात. म्हणजे राज्य कोठ्यापुरतं तरी ते बंद आहे इतरांसाठी. समजलं. आणि वयाची अट? ती स्टँडर्ड आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत 17 वर्ष पूर्ण हवीत. आणि याची अर्ज प्रक्रिया कशी असते? ऑनलाईनच असते ना? हो, पूर्णपणे ऑनलाईन. KNRUHSच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. साधारणपणे जुलैमध्ये सुरू होते ही प्रक्रिया. आणि फी वगैरे? नोंदणी आणि प्रक्रिया शुल्क आहे OCBC साठी साधारण 4,000 रुपये आणि SC ST साठी 3200 रुपये. हे नॉन रिफंडेबल असतं म्हणजे परत मिळत नाही. बरं. आणि कागदपत्र कोणती लागतात साधारणपणे? कागदपत्रांमध्ये तुमचं नीट रँक कार्ड, जन्माचा दाखला म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट किंवा मेमो चालतो. हां. मग 12वीची गुणपत्रिका, 6वी ते 12वी पर्यंतची शिक्षण प्रमाणपत्र ही स्थानिक दर्जासाठी महत्वाची आहेत. बरोबर. आधार कार्ड, जात प्रमाणपत्र किंवा EWS प्रमाणपत्र जर लागू असेल तर तुमचा फोटो, सही हे सगळं स्कॅन करून अपलोड करायचं असतं. म्हणजे कागदपत्र वेळेत तयार ठेवणं महत्वाचं आहे. खूपच महत्वाचं. हे झालं राज्य कोट्याबद्दल. आता थोडं मॅनेजमेंट कोट्याकडे वळूया. हा खाजगी कॉलेजेससाठी असतो म्हणालात. हो, खाजगी विनाअनुदानित मेडिकल आणि डेंटल कॉलेजेससाठी. यात इतर राज्यांना काही संधी असते का? हो, थोडी संधी असते. मॅनेजमेंट कोट्यातली जी श्रेणी B आहे त्यातल्या 85% जागा परत तेलंगणाच्या स्थानिक उमेदवारांसाठीच राखीव आहेत. अच्छा. म्हणजे इथे पण स्थानिकांना प्राधान्य आहे. हो, पण उरलेल्या 15% जागा मात्र देशभरातून कोणीही भरू शकतं. म्हणजे ऑल इंडिया बेसिसवर खुल्या असतात त्या. ओके. म्हणजे थोडा वाव आहे इतर राज्यांसाठी. आणि श्रेणी Cचं काय? श्रेणी C हा पूर्णपणे NRI कोटा आहे. त्यासाठी मग भारतीय किंवा परदेशात राहणारे NRI उमेदवार पात्र ठरतात. त्यासाठी काय विशेष कागदपत्र लागतात का? स्पॉन्सरशिप वगैरे? हो, त्यासाठी कोणीतरी जवळचा नातेवाईक म्हणजे पालक, भाऊ बहीण, काका मावशी वगैरे आर्थिक पाठबळ देत असल्याचं प्रमाणपत्र लागतं. आणि त्यांचे संबंधित पुरावे पण सादर करावे लागतात. या मॅनेजमेंट कोट्याची नोंदणी प्रक्रिया वेगळी असते का राज्य कोट्यापेक्षा? हो, त्याची वेबसाईट आणि प्रक्रिया वेगळी असते. साधारणपणे राज्य कोट्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर मग याची सुरू होते. आणि फी पण वेगळी असणार मग? हो, याची नोंदणी आणि प्रक्रिया फी जास्त आहे. सगळ्या प्रवर्गांसाठी साधारण 12,000 रुपये आहे आणि ही सुद्धा नॉन रिफंडेबल आहे. बरं. यात अजून एक मुद्दा असतो अल्पसंख्याक महाविद्यालयांचा. अगदी.
जी मुस्लिम अल्पसंख्याक वैद्यकीय महाविद्यालये आहेत तिथल्या मॅनेजमेंट कोट्यातल्या जागा फक्त मुस्लिम अल्पसंख्याक उमेदवारांसाठीच राखीव असतात. पण जर उमेदवार मिळाले नाहीत तर मग अगदी शेवटच्या फेरीमध्ये जर जागा शिल्लक राहिल्या तर त्या इतर म्हणजे गैरअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिल्या जाऊ शकतात. समजलं. एक महत्वाची बातमी होती की 2024 मध्ये जागा वाढल्या आहेत म्हणून मल्ला रेड्डी इन्स्टिट्यूटमुळे. हो, ही मोठी डेव्हलपमेंट आहे. मल्ला रेड्डी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि त्यांच्या डेंटल कॉलेजला अभिमत विद्यापीठाचा म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला. अच्छा. त्यामुळे MBBSच्या 400 आणि BDSच्या 200 अशा मिळून 600 नवीन जागा मॅनेजमेंट कोट्या अंतर्गत उपलब्ध झाल्या आहेत. अरे वा. म्हणजे मॅनेजमेंट कोट्यात आता जास्त पर्याय उपलब्ध झालेत आणि कदाचित स्पर्धा थोडी कमी होईल. हो, नक्कीच त्याचा फायदा होईल विद्यार्थ्यांना. पर्याय वाढले आहेत. आता MBBS आणि BDS बरोबरच जे आयुष कोर्सेस आहेत म्हणजे आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, निसर्गोपचार त्यांचे प्रवेश पण KNRUHS मार्फतच होतात. हो, अगदी. BAMS, BHMS, BUMS आणि BNYS या सगळ्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश पण नीट UGच्या गुणांवरच आधारित आहेत. आणि त्यासाठी पण नीट कट ऑफ लागतोच. हो, पात्रतेसाठी नीट UG कट ऑफ क्लिअर करणं आवश्यक आहे. प्रक्रिया जवळपास सारखीच आहे. म्हणजे वेगळी नोंदणी करावी लागते आयुषसाठी. हो, त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन नोंदणी आहे. त्याची नोंदणी आणि पडताळणी फी थोडी वेगळी आहे. OCBCसाठी अंदाजे 4,500 आणि SC/ST साठी 2,000 रुपये. अच्छा. BUMS साठी काही वेगळी अट असते का? हो, BUMS साठी एक अट आहे की उमेदवाराने 10वी किंवा 12वी मध्ये उर्दू, अरबी किंवा फारसी यापैकी एक भाषा विषय म्हणून शिकलेला असावा. ओके. म्हणजे प्रक्रिया तीच: नोंदणी, कागदपत्र अपलोड, गुणवत्ता यादी, वेब ऑप्शन्स भरणे आणि मग जागा वाटप. बरोबर. गुणवत्ता आणि पसंती क्रमानुसार जागा मिळते. आपण थोडक्यात अर्ज प्रक्रियेचे टप्पे परत एकदा सांगू शकतो का? दोन्ही कोट्यांसाठी साधारणपणे सारखेच आहेत ना? हो, साधारणपणे सारखेच आहेत. पहिलं म्हणजे तुमच्या मोबाईल आणि ईमेलचं व्हेरिफिकेशन होतं नोंदणीवेळी. मग ऑनलाईन अर्ज भरायचा आणि फी भरायची. मग आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करायच्या. त्यानंतर मग युनिव्हर्सिटी कागदपत्र तपासते? हो, विद्यापीठाकडून पडताळणी होते आणि मग अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट जाहीर होते. आणि मग आपण कॉलेजेस निवडतो. हो, वेबसाईटवर नोटिफिकेशन येतं. त्यानुसार वेब ऑप्शन्सद्वारे तुम्हाला तुमच्या पसंतीची कॉलेजेस निवडायची असतात. त्यालाच चॉईस फिलिंग म्हणतात. मग जागा वाटप होतं? अगदी. तुमच्या गुणवत्तेनुसार आणि तुम्ही दिलेल्या पसंती क्रमानुसार जागा अलॉट होते. जागा मिळाली की विद्यापीठाची फी ऑनलाईन भरायची आणि अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं. आणि मग फायनली कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा? बरोबर. मूळ कागदपत्र, फीची पावती वगैरे घेऊन निवडलेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा. यात काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात असं वाटतं. एक तर नोंदणी फी परत मिळत नाही. हो, ते महत्वाचं आहे. त्यामुळे विचार करूनच अर्ज करायला हवा. आणि दुसरं म्हणजे सगळ्या सूचना, तारखा, याद्या फक्त KNRUHच्या वेबसाईटवरच येतात. अगदी. knruh.telangana.gov.in आणि जी संबंधित ॲडमिशन पोर्टल्स आहेत TS मेडॅड, TSPVT मेडॅड तिथे नियमितपणे जाऊन तपासणं खूप गरजेचं आहे. कोणतीही माहिती इतर माध्यमातून मिळेल याची खात्री नसते. आणि वेब ऑप्शन्सचं काय? ते नाही भरले तर? हा पण महत्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही पहिल्या फेरीत वेब ऑप्शन्स भरले नाहीत तर तुम्ही कदाचित पुढच्या फेऱ्यांसाठी अपात्र ठरू शकता. त्यामुळे ही प्रक्रिया काळजीपूर्वक करायला हवी. नक्कीच. मला वाटतं आजच्या चर्चेतून तेलंगणातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची बरीच स्पष्ट कल्पना आली असेल. हो, प्रक्रिया थोडी किचकट वाटू शकते सुरुवातीला, पण योग्य माहिती आणि वेळेवर कृती केली तर ती नक्कीच सुलभ होते. आशा आहे की आजची माहिती उपयोगी ठरेल. नक्कीच. जाता जाता एक विचार मनात येतो. अनेकदा विद्यार्थी आणि पालक केवळ नीट रँकवरच लक्ष केंद्रित करतात, पण कॉलेज निवडताना फक्त रँक पुरेसा आहे का? काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे कॉलेजमधल्या पायाभूत सुविधा कशा आहेत, शिक्षक कसे आहेत, कॉलेजशी संलग्न असलेलं रुग्णालय कसं आहे, तिथे पेशंट फ्लो किती आहे, एकूण शैक्षणिक वातावरण कसं आहे, या गोष्टींचा विचार करणं किती महत्वाचं आहे. बरोबर आहे. कारण शिक्षण तर याच वातावरणात घ्यायचंय पुढची काही वर्ष. अगदी. विशेषतः जेव्हा मल्ला रेड्डीसारखे नवीन पर्याय येतात किंवा मॅनेजमेंट कोट्यासारखे मार्ग उपलब्ध असतात, तेव्हा केवळ रँकच्या पलीकडे जाऊन विचार करणं जास्त गरजेचं ठरतं. याचा विचार नक्की करायला हवा.